हार घ्या ते डॉक्टर साहेबांचं स्वागत. डॉक्टर मायकल सरांचं स्वागत. जोरदार टाळ्या डॉक्टर मायकल सरांसाठी करायच्या आहेत, वाजवायच्या आहेत. जोरदार टाळ्या वाजवा. जर्मन राष्ट्रामधून आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत आणि 50 स्टॅच्यू स्वतःच्या खर्चामधून ते गगन मलिक सरांच्या माध्यमातून डोनेट करत आहेत. या ठिकाणावर खरं तर सिद्धार्थ हातीआंबिरे साहेबांचं नाव महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे खूप धम्माच्या बाबतीमध्ये पुढे येत आहे. गगन मलिक सरांच्या माध्यमातून परभणी ते चैत्यभूमी मुंबईपर्यंत थायलंडचे 108 भंतेजी आणून बुद्धाच्या अस्थी आणून पदयात्रा मुंबईच्या चैत्यभूमीपर्यंत सिद्धार्थ हातीआंबिरे साहेबांनी काढली. गगन मलिक सरांच्या मार्गदर्शनाखाली फार मोठं या जोडींचं धम्माच्या बाबतीमध्ये आहे आणि हजारो लोक म्हणजे परभणीत एका आवाजावर सिद्धार्थ हातीआंबिरे साहेबांच्या एकत्रित येत असतात. सिद्धार्थ हातीआंबिरे साहेबांचं सध्या 10 एकर जमिनीमध्ये काम गंगाखेड रोडवर चालू आहे. म्हणजे जवळपास 100 कोटीचं काम ते त्या ठिकाणावर करणार आहेत. तर एकदा सिद्धार्थ हातीआंबिरे साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. आनंद शिंदे, आदर्श शिंदे अशा मोठ्या मोठ्या दिग्गज गायकांनाही ते आमंत्रित करत असतात. लोकांना म्हणजे ती मेजवानी ते देत असतात. तर हातीआंबिरे साहेबांचं स्वागत या ठिकाणावर होईल. कार्यक्रमाचे ते अध्यक्ष आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचे स्वागत झालं पाहिजे. टाळ्या वाजवल्या की हाताच्या मुंग्या निघून जातात. मुंग्या निघले की अंग मोकळं होते. माणसाला हार्ट अटॅक येत नाही है ना. जोरात टाळ्या वाजवायच्या मनातून. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते 2च मिनिटामध्ये आपले सर्वच म्हणजे नांदेड जिल्ह्यामधले ज्येष्ठ नेते इथं उपस्थित आहेत. खूप मोठं योगदान नांदेड जिल्ह्याला सांभाळण्याचं या नेत्याने आपल्याला दिलेलं आहे. मिशन केंद्राचे प्रमुख दीपक कदम सर यांचंही योगदान महत्त्वाचं आहे. या ठिकाणावर रमेशदादा सोनाळे असतील, बापूरावदादा गजबारे असतील, डॉक्टर पालमकर साहेब असतील, माधवदादा जमधाडे असतील, इंजिनियर भरत कानांदे सर असतील. लगेच हार घेऊन या पटपट चला 2 मिनिटामध्ये. परीक्षा नियंत्रक रवी सरोदे सर सर्वांच्या दीपक सर या सर हा घ्या. हा बापूराव दादा सर्वांचे स्वागत करील. एक एक हार द्या चला पटपट. अरे राहुल दादा अन्वीकरांचं एक अगोदर एक स्वागत घेऊ आपण. दादा कडे राहू. ते मोठा हार घ्या. एक दुसरा एक आहे ना ते मोठा हार आहे. राहुल दादाचं काम खूप मोठं आहे. हे श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या बेसपासून ते सोबत तसे म्हणजे त्यांनी एकदा आव्हान केलं शंकरराव चव्हाणमध्ये कि एक भंतेजी श्रामणेर प्रशिक्षण केंद्र बनाना चाहते हैं तो जिनके पास जो भी जितना रुपये है वो भंतेजी को दान करे. 1 लाख रुपये एकाच कार्यक्रमात सुरुवातीचे झाले. गगन दादांचं फार मोठं म्हणजे बेसपासून इथं काम आहे. दीपक कदम सर असतील म्हणजे सुरुवातीपासूनच सहकार्यामध्ये आहे. तर राहुल दादांसाठी परत जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. हार घ्या ते सर्व. या बात आहे. आंबेडकरी चळवळीतील युवा नेते सन्मान्य सुखदेवजी चिखलीकरांचंही आगमन या ठिकाणावर होत आहे. पण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचंही स्वागत करायचं आहे. या चला बापूराव दादा स्वागत अध्यक्ष आहेत. सर्वांचं स्वागत या ठिकाणावरती करत आहेत. रमेश दादा सोनाळे यांनी स्टेजवर यायचं आहे. या लवकर या. गणेश शिंगे साहेब ज्यांनी मागील काळापासून 1.5 लाख रुपये या ठिकाणावर दान दिलेलं आहे. सर्वांना म्हणजे या ठिकाणावर मी आवर्जून सांगू इच्छितो की हे सर्व समाजाच्या दानातून उभं राहिलेलं आहे. आपला 1-1 रुपया इथं आम्ही सत्कारणी लावलेला आहे, लावत आहोत. आताही आपलं म्हणजे 2 मजली अजून काम बाकी आहे. इथपर्यंत काम आलेलं आहे. 3.5 कोटीची दीक्षाभूमी आपली बनत आहे. तर राहुल दादा आपल्या गाण्याच्या माध्यमातून ते आपल्याला सांगणारच आहे. रमेश दादांना थोडं पाय घसरल्यामुळे थोडं कमरेला लागलेलं आहे. दादांचं खूप योगदान चळवळीसाठी आहे, नांदेड जिल्ह्यासाठी आहे. परंतु अचानक पाय तिथे घसरला आणि
म्हणजे दादाला थोडं लागलेलं आहे. दादांचं स्वागत त्या ठिकाणावर जाऊन बापूराव दादा गजभारे. दादा दादा जा तिथंच जा, एकदा तुम्ही जा. हां बरं हां ठीक. रमेश दादा सोनाळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. डॅशिंग नेतृत्व डॉक्टर पालमकर साहेबांचं खूप मोठं योगदान आहे. माधवदादा जमदाडे, रमेश दादा सोनाळे यांचं. आमचे दुसरे डॅशिंग नेते बाबूराव दादा गजभारे एका डॅशिंग नेत्याचं स्वागत या ठिकाणावर करत आहेत. हां सन्माननीय आंबेडकरवादी मिशन केंद्राचे प्रमुख दीपक कदम सर यांचं स्वागत या ठिकाणावर होईल. अरे नगरसेवक सत्यपालजी सावंत ते एक डॅशिंग नेतृत्वच आहे. आमचं एकही बॅनर शहरातलं नाही निघलं पाहिजे असा दम त्यांनी कर्मचारी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला आणि बॅनर एकही आपलं निघलं नाही. ताजने साहेबांचं खूप मोठं काम आहे. महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आहे. ते बहीण मायावतीजींच्या अतिशय जवळचे निकटचे ते नेते आहेत. महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष म्हणून सुद्धा राहिले ते. एकदा ताजने साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. मागच्या वर्षी त्यांनी बाळापूरला घेतला. गगन मलिक सर त्या ठिकाणावर होते. थुल साहेब होते. श्रीलंकेचे भंतेजी होते. मी सुद्धा स्वतः होतो. पण सकाळच्या सत्रात मी प्रवचन देऊन गेलो. तर या ठिकाणावर गणेश शिंगे साहेब यांनी सुद्धा यायचं आहे स्टेजवर. त्यांचंही स्वागत होईल. 1.5 लाख रुपये त्यांनी आतापर्यंत दिले. महेंद्र पिंपळगावकर जे महाड मुक्तीचा महाड पाण्याचा 14 तळ्याचा सत्याग्रह म्हणजे ते एक अभियान राबवत आहेत. राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित व्हावा. त्यांचे स्वागत होईल. माधवदादा जमधाडे यांचे स्वागत या ठिकाणावर करायचं आहे. झालं वा. महेंद्र पिंपळगावकर यांचे स्वागत होईल. भगवानजी गायकवाड यांचे स्वागत होईल. दीपक कदम सर यांनी समोर यायचं आहे. स्टेजवर यायचं आहे. सरांचे स्वागत या ठिकाणावर आहे. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते शासकीय कंत्राटदार ज्यांनी स्वतः बाबासाहेबांचा पुतळा वसमतच्या मेन चौकात बसवलेला आहे असे यशवंतरावजी उभारे साहेबांची विशेष उपस्थिती आहे. त्यांचंही स्वागत होईल. त्यांनी स्टेजवर यायचं आहे. उभारे साहेबांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. दीपक कदम सरांचंही स्वागत करायचं आहे. आटकोरे बाबा यांनी आतापर्यंत 3.5 लाखच्या वर जवळपास 4 लाखापर्यंतचं दान इथं त्यांनी स्टीलच्या रूपामध्ये गजाळीच्या सिमेंटच्या रूपामध्ये त्यांनी इथं दान दिलेलं आहे. त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आटकोरे बाबा नालंदानगर त्यांचं स्वागत होईल. दान 4 लाख ये आटकोरे बाबा उनका स्वागत आप यहाँ से करेंगे. भीमशाहीर अंकुशी चित्ते हेही या ठिकाणी उपस्थित प्रबोधन करतात. जोरदार टाळून त्यांचं स्वागत करायचं आहे. एलआर कांबळे वसमत तालुक्यातून उपस्थित आहेत. वसमत तालुक्यात त्यांचे काम आहे. त्यांनी स्वागत करायचं आहे. आटकोरे बाबा इकडे या. आटकोरे बाबा इकडे या. आटकोरे बाबा. यशवंतराव उभारे साहेबांचं स्वागत बापूराव दादा गजभारे यांनी करायचं आहे. 4 लाख रुपयाचं दान आतापर्यंत त्यांनी दिलेलं आहे. त्यांचं जोरदार त्यांनीच गगन सरांचं स्वागत केलेलं आहे. गगन सरांच्या हस्ते त्यांचं स्वागत करायचं होतं. 72 आई असतील त्यांनी आतापर्यंत 4-5 लाखाचं दान दिलेलं आहे. तर वाघमारे आई असतील बऱ्याचशा. एक मिनिट. हे बापूराव दादा गजभारे आंबेडकरी चळवळीत एक बुलंद आवाज आहेत. त्यांनाही जरा घाई आहे. बापूराव दादांचं खूप मोठं आंबेडकरी चळवळीसाठी योगदान आहे. एकदा बापूराव दादा गजभारेसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. दादांना म्हणजे घाई आहे. मला वाटतं 2 मिनिटात त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगावच्या वतीने श्रामनेर दीक्षाभूमी बांधकामासाठी दान देण्याचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे
मी माझं छोटंसं कर्तव्य या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. इथं बसलेल्या प्रत्येकांना अशी मी विनंती करतो की आपण या ठिकाणी एक तरी रुपया दान देऊन या बांधकामासाठी आपला हातभार लावावा एवढी विनंती करतो. आणि गगन मलिक साहेबांचं आपण ऐकावं. धम्मदूत ते संपूर्ण जगभरामध्ये धम्माचं प्रचार कार्य आणि प्रसार कार्य जोमानं करीत आहेत. त्यांच्यासाठी आपण त्यांचं प्रबोधन आपण ऐकावं एवढी विनंती आपल्याला करतो. आणि राहुलजी, आपल्याला एक सांगतो, मी रिपब्लिकन आहे, मरेपर्यंत रिपब्लिकन आहे एवढी नोंद ठेवा तुमच्याकडे. जय भीम, जय भारत. दिगंबरराव ढोले सर आणि सरकार इंगोले हे साहेबांचे खंदे समर्थक कार्यकर्ते आहेत. ताजने साहेबांनी त्यांनी स्टेजवर यायचे, त्यांचं स्वागत होईल आणि त्यानंतर दादाचा कार्यक्रमाला सुरुवात करूया. नंतर परत मान्यवरांचं मनोगत या ठिकाणावर होईल. या ठिकाणावर 21वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन नांदेड येथे संपन्न होत आहे. दिनांक 14 जून रोजी 2026. त्याचे मुख्य संयोजक गणेश शिंगे साहेब आहेत, ज्यांनी आतापर्यंत 1.5 लाख रुपये आपल्या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रासाठी दिलेले आहेत. याचं प्रकाशन या ठिकाणावर होत आहे. साहित्य संमेलन हे स्मरणिका आहे गगन मलिक सरांच्या हस्ते. नगरसेवक आपले कुलदीप राक्षे यांनी स्टेजवर यायचं आहे, त्यांचे स्वागत होईल. त्यानंतर आतिश ढगे एक युवा नेतृत्व आहे, पत्रकार आहेत, डॅशिंग वक्ता आहे, त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे, त्यांचंही स्वागत होईल. या ठिकाणावर एका पत्रकाचं विमोचन होत आहे. 21वे आंबेडकरी साहित्य संमेलन, ज्याचे मुख्य संयोजक गणेश शिंगे साहेब आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचं आहे त्याचं. या ठिकाणावर आहार तज्ज्ञांचे मार्गदर्शक मोफत आरोग्य शिबिर, मार्गदर्शक सुरेखा वाडकर मॅडम, जागतिक आरोग्य सल्लागार प्रीती सचिन गिरी आणि आयोजक प्रज्ञा साहेबराव नरवाडे, संजीवनी समाधान गोवंदे. त्यांनी इथे एक आपला स्टॉल लावलेला आहे आपल्या पलीकडच्या त्या कोपऱ्यामध्ये. ज्यांना म्हणजे आवश्यकता असेल त्यांनी तिथं त्यांना भेट द्यायची आहे. एकदा या आयोजक प्रज्ञा साहेबराव नरवाडे, संजीवनी समाधान गोवंदे व मार्गदर्शक सुरेखा वाडकर मॅडम, जागतिक आरोग्य सल्लागार आणि प्रीती सचिन गिरी आरोग्य सल्लागार यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणावर आमचे अशोकजी धोतराज साहेब इथं उपस्थित आहेत. 2 लाखाच्या चौकट त्यांनी 2 ते 3 लाखाच्या चौकट ते आपल्या दीक्षाभूमीसाठी देत आहेत. अशोक धोतराज साहेबांनी स्टेजवर यायचं आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. आंबेडकरी चळवळीतील नेते आहेत, कधी सन्मानासाठी पुढे येत नाहीत. सत्यपाल सावंतजी नगरसेवक यांच्याकडून संविधानाची उद्देशिका धम्मदूत गगनजी मलिक सर व अध्यक्ष कार्यक्रमाच्या आपल्या सिद्धार्थजी हत्यांबिरे साहेब यांना ते संविधानाची प्रत देऊन त्यांचा सन्मान करत आहेत. द्या. आणि लगेच आपण राहुल दादाच्या प्रबोधनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. गगनजी मलिक सरांना त्यांनी सांगितलं एक गाणं झालं की तुम्ही भाषण करा. गगन मलिक सर म्हणले एक क्या दादा आपके 4 गाणे सुन के जाऊंगा. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. गणेश शिंगे साहेबांचं योगदान नेहमी राहिलेलं आहे. आताही एक ते घोषणा करू इच्छितात. सर्वांना सप्रेम जय भीम. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या या मंगलमय कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी जे भव्य दिव्य श्रद्धास्थान तयार होत आहे, त्याच्यासाठी समाज म्हणून आपलं काही कर्तव्य आहे. याच्यापूर्वी माझ्या कुवतीप्रमाणे जे काय देणं झालं मी दिलेलं आहे. पुढच्या महिन्याच्या 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाच्या दिवशी ज्या व्यक्तीने चित्रफीत तयार केली, बाबासाहेबांचे शेवटचे क्षण चित्रित केले, त्या महान व्यक्तीच्या मृत्यूपश्चात त्याच्या मुलाचा नांदेड नगरीमध्ये भव्य सत्कार करून त्यांना भीमरत्न
पुरस्कार देऊन आम्ही त्यांना फार मोठी रक्कम नांदेड नगरीच्या नागरिकाच्या वतीनं देण्याचं या ठिकाणी मी घोषित करतो. यापूर्वी सुद्धा घोषित केलेलं आहे. मी कॉम्रेड गणेश शिंगे आज या ठिकाणी घोषणा करतो, आदरणीय पूजनीय भंतेजीच्या या वास्तूसाठी मी माझ्या वैयक्तिक माझी स्वतःपासून 1,00,000 रुपयाची मी या ठिकाणी देणगी जाहीर करतो. 1,00,000 रुपये मी या ठिकाणी भंतेजीला देणार. याच्यापूर्वी जे काय दिलं तर भंतेजीनं सांगितलं आहे आणि माझे 51,000 रुपयाचे चेकचे फोटोसुद्धा भंतेजीच्या कार्यालयामध्ये आहेत. लागून समाजाचं काहीतरी देणं आहे. या समाजामध्ये भगवंताच्या कृपेनं आपण जे जीवन जगतो, बाबासाहेबाच्या कृपेनं आपण एवढं शान शौकत न आणि अतिशय स्वाभिमानानं आणि अभिमानानं जीवन जगतो. नोकऱ्या करतो, मोठ्या मोठ्या इमारती बांधतो, अतिशय शान घुमतो, मोठ्या मोठ्या गाड्या एक करोड रुपयाच्या गाड्या 50 लाखाच्या गाड्यामध्ये फिरतो. परंतु धम्मासाठी काहीतरी करावं ही उद्धार भावना माणसाच्या मनी राहावी. आज पूजनीय भंतेजीच्या कृपेनं, त्यांच्या सहकार्यानं, त्यांच्या कृतीतून नांदेड जिल्ह्यामध्ये एक अशी वास्तू तयार होत आहे जे भगवान गौतम बुद्धाचं घर, निवास आणि या ठिकाणी आपल्याला ध्यानधारणा आणि बुद्धाचे काहीतरी तत्त्वज्ञान आपल्या अंगी यावं या भूमिकेत त्यांनी जे वास्तू निर्माण करीत आहेत त्यांना मी या ठिकाणी 1,00,000 रुपयाची दान देऊन मी घोषणा करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद शिंगे साहेब. राहुल दादा याचा प्रबोधनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. तर या ठिकाणावर जर्मनचे उपासक गगन मलिक सरांच्या माध्यमातून इथं उपस्थित आहेत. 50 उपासक उपासिकांना ते दान मूर्त्या बुद्धाच्या देणार आहेत. त्यामध्ये शीला वसंत पडघरे, अंजना नागेश बहातरे, सुनीता दत्ता वाघमारे, सुरेखा प्राध्यापक साहेबराव इंगोले, सुशीला प्राध्यापक यशित शिंगोले, शैलजा प्राध्यापक विनायकराव लोणे, सत्वशीला सिद्धार्थ थोरात, यशयन गोडबोले बाबा, गोडबोले आई दोघी पण, आणि प्रफुल्लता विलास वाटोर, रत्नमाला गौतम भावे, शांताबाई निवृत्ती जोंधळे, शांताबाई भुजंगराव खंदारे, प्रतिभा प्राध्यापक मधुकर जोंधळे, रेखा राजू नाथबदन, शकुंतला कोंडबाराव नरवाडे, अनुसया हिरामन पिंपळे, सुनीता इंजिनियर भरत कानिंदे, शांताबाई गोविंदराव सोनकांबळे, सुमन रामा हिंगोले, टीपी वाघमारे सर, सुलोचना भगवान धबडगे, माया संभा कांबळे, सागरबाई सोपानराव नरवाडे, अनिता अप्पाराव नरवाडे, वैशाली टोपाजी साळवे, सागरबाई पंडितराव जाधव, शिवगंगा प्राध्यापक बापराव वाटोडे, ललिता देवराव झगडे. त्यानंतर अशोक देवकरे शिवाजी विरुद्ध शिक्षण अधिकारी, संगीता संतोष खिलार, जयश्री प्रदीप भगत, वनिता शिवाजी वाटोडे, आनंद पंडितराव जाधव, शोभा सभादिंडे, वंदना मारोतराव उभारे, शीला ॲडव्होकेट कुंजाराम वाटोरे, आनंदराव लोणे, उषा प्राध्यापक शेषराव नरवाडे, प्राध्यापक रामराव पोचीराम झगडे, शिवानंद काशीनाथ निखाते, दीपाली राहुल लोणकर, पद्मिनबाई रोहिदास भगत, एलियन खंडेलोटे, रेखा सरोदे, वंदना समाधान सुर्वे, प्रेमिला देवराव ढवळे, वैशाली अशोक धोतराज, अरुण अशोक कोले यांनी म्हणजे पेडॉलमध्येच बसून राहायचं आहे. आता ही नावं जरा ध्यानात ठेवा. जेव्हा आम्ही घोडवतील तेव्हा तुम्ही नंतर बुद्धाची मूर्ती गगन मलिक सरांच्या हस्ते या ठिकाणावर तुम्हाला भेटणार आहे. आपले जर्मनचे उपासक यांच्या हस्ते, मान्यवरांच्या हस्ते भेटणार आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. आणि दादानी सुरुवात करा. घ्या, बसून घ्या समोर. भंतेजी एक वर्ष तर उपस्थित. येस दादा, चलो बसवा सर्वांना, मान्यवरांना. दादा होय भैया, त्याला बाजूला काढून ठेवा. ये सिद्धी आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन शाखा यांच्याकडून 7,000 रुपये आपल्या श्रामणेर दीक्षाभूमीसाठी या ठिकाणावर दान दिलेलं आहे दादा. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. घ्या. सगळ्या मान्यवरांनी खाली बसून घ्या. इंजिनियर अमोल रमेश गोनारकर 50,000 रुपये ते टप्प्याटप्प्यानं दान देणार आहेत. अगोदर 5,000 दिले आणि आज 1,000 रुपये त्यांनी दान दिलेलं आहे. सर्वांसाठी जोरदार टाळ्या. हा प्रोग्रामच आपलं श्रामणेर दीक्षाभूमी प्रशिक्षण केंद्र या दीक्षाभूमीसाठी व गगन मलिक सर यांचं विशेष मार्गदर्शन, बौद्ध धम्म आपल्याला भारतात कसा रुजवायचा आहे त्यासाठी. आणि राहुल दादा या ठिकाणावर बाकीच्या गोष्टी आपल्याला सांगतील. सर्व आपल्या दानाच्या बळावर हे प्रशिक्षण केंद्र उभं राहिलेलं आहे. समाजाच्या मान्यवरांनी बसून दानामध्ये घ्या. बसून
आई बसा 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 बसा